अंबरनाथ नगरपालिकेतील गटाच्या याचिकेचा निकाल हा शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने लागल्यात आणि काल जर बघितलं शिंदेंच्या शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला युतीचा प्रस्ताव दिला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गुलाबराव करुंदले आहेत. सर, शिवसेनेच्या बाजूने निकाल लागला, काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि युतीची ऑफर दिली आहे, कसं पाहता याकडे? नाही, ऑफर द्यायची काही गरज नाही ना. आमची युती आहेच ना. वरती केंद्रामध्ये युती आहे, महाराष्ट्रात युती आहे, मग इथं सुद्धा युती होणारच आहे. का त्याच्यामध्ये असं काही विशेष हे नाही ना. पण दोन याचिका दाखल होत्या. जी याचिका होती ती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या बाजूनी 32 जो नगरसेवकांचा गट होता तो वैध ठरवला आहे आणि काल त्यांनी आता युतीचासाठी प्रस्ताव दिला, हात पुढे केला आहे. नाही, तो प्रस्ताव आमचा चालूच आहे ना. आम्ही काही वेगळे नाही. शिवसेना BJPची ही नैसर्गिक युती आहे. केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे आणि अंबरनाथमध्ये सुद्धा होणारच आहे. पण युती जर झाली तर मग 3 वर्ष उपनगराध्यक्ष आहे सेनेच्या बाजूने राहणार की 2 वर्ष भाजपकडे, असं काय? हा जो निर्णय आहे हा थोडा मोठा निर्णय आहे. ते वरिष्ठ लेवलला एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे रवींद्र चव्हाण साहेब हे त्या लेवलचा हा विषय आहे. ते त्या लेवलला ते निर्णय घेतील. पण जसं तुम्ही म्हटलं की आमची सगळ्याच ठिकाणी होते, पण अंबरनाथमध्ये आपण जर बघितलं म्हणजे जो युतीचा हात पुढेल म्हणजे अखेर ही युती होणार का? होणार ना, 100% होणार, यात काही शंकाच नाही. म्हणजे जो युतीचा प्रस्ताव मेन म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचा एकच विचार आहे की विकास, अंबरनाथचा विकास हा डोळ्यासमोर ठेवून ध्येयधोरणं ठरवली जातील आणि हा विकास 100% अंबरनाथच्या विकासासाठी ही युती होणार आहे. पण 4 जे नगरसेवक आहेत अजित पवार गटाचे आहेत, कारण की सुरुवातीला तुम्हाला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, त्या 4 नगरसेवकांना तुम्ही जवळ करणार का? आता त्यांना जवळ करणार म्हणजे आता ते शेवटी आमच्या गटात शिवसेनेच्या गटात ते आलेलेच आहेत ना. शिवसेनेच्या गटामध्ये ते आलेलेच आहे आणि उपनगराध्यक्ष ते आहेतच. तर ह्या लेवलचा निर्णय वरिष्ठ काय घेतात त्याच्याकडे सगळं आहे. पण विकासाच्या कामासाठी आता ही युती होणार 100%. अंबरनाथचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. शिवसेना भाजप ही नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि हे अखंड असं यांचं म्हणजे हे दोन्ही पक्ष अखंड सत्ता पूर्ण करतील आणि अंबरनाथचा विकास करतील. नक्कीच हे होते भाजपचे नेते गुलाबराव करुंदले आणि त्यांनी सांगितलं की विकासाच्या कामासाठी 100% ही युती होणार. त्यामुळे शिवसेनेने दिलेली युतीची ऑफर भाजपने स्वीकारली का, असा देखील सवाल उपस्थित होत आहे. मयूर जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.